गावात डेंग्यूमुळे मृत्यू, संतप्त नातेवाईकांनी प्रेत आणलं ग्रामपंचायत समोर, महिलांचा ठिय्या, आंदोलनाने नागरिकांचा आक्रोश, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीचा दुर्लक्ष। बुलढाणा तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायतच्या गलथान कारभार आणि दुर्लक्षपणामुळे गावात घाणीचं साम्राज्य पसरले असून गावातील नाल्या तुडुंब भरलेले, ज्यामध्ये डासाची उत्पत्ती होऊन नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले। अशातच गावातील 48 वर्षीय गजानन करडेल या व्यक्तीला डेंग्यूचं निदान झाल्यानंतर प्रथम बुलढाणा व नंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचार सुरू असताना 20 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रायपूर ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध करत मृतदेह हा छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी 4 वाजेच्या सुमारास सरळ ग्रामपंचायत समोर आणल्याने एकच खळबळ उडाली। नागरिकांचं धोक्यात आलेले आरोग्य वाचवावे अशी मागणी लावून धरली। नातेवाईक व गावकऱ्यांचा हा आक्रमक पवित्रा पाहता ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी आपल्या पथकासह ग्रामपंचायत गाठून संतप्त झालेल्या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ग्रामपंचायतकडून आश्वासन मिळाल्यानंतर प्रेतावर अंतिम संस्कार करण्यात आले। संतप्त नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी केला, मात्र अंतिम संस्कार केल्यानंतर संतप्त गावकरी ग्रामपंचायत समोर पोहोचले व त्यांनी ग्रामपंचायतला घेराव घालत बैठक आंदोलन सुरू केलं। यावेळी ग्रामसेवक गणेश पायघन ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न करत होते, तरीही समस्यांची सोडवणूक झाली नाही आणि त्या प्रेताचा अंतिम संस्कार करून ग्रामपंचायत नागरिकांनी पुन्हा ग्रामपंचायत गाठून समस्या हल करण्याचं लेखी आश्वासन ग्रामसेवक गणेश पायघन व बीडीओ गवते यांनी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना दिले। तेव्हा वातावरण शांत झालं आणि सर्व नागरिक आपापल्या घरी निघून गेले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।